घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी मुद्देमालासह नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2025 दरम्यान पळशे येथील एका घरात घरफोडी झाल्याचा गुन्हा नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल झाला। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि पोलीस शिपाई विशाल कुमार समाधान वाजे यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी शुभम युकी मोरे हा चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले आणि त्याच्या ताब्यातून 16 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले। सदर घरफोडीत वयोवृद्ध महिलेची दागिन्यांची चोरी झाली आणि ते पोलिसांनी परत दिल्याने वयोवृद्ध महिलेने पोलिसांचे आभार मानले आणि याबाबत पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी माहिती दिली। नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे, तर त्याच्या अनुषंगाने आजची प्रेस नोट आहे। त्याच्यामध्ये 3 तारखेला एक आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारावर ही माहिती आमचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल कुमार यांना मिळाली होती आणि एक यातला जो आरोपी आहे आता जो आपण सगळ्यांनी बघितला शुभम मोरे नावाचा, त्याचे साधारणपणे त्याच्याकडून त्याने घरफोडी केल्याची गोपनीय माहिती होती आणि त्या माहितीच्या आधारावरती आम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंग सारखं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्या आधारावरती आमच्या डीबीचे PSI संदीप पवार आहेत, त्यांनी त्यांच्या टीमने त्या संबंधित आरोपीला पहिलं ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने नंतर कबुली दिली की एका ठिकाणी त्याने घरफोडी केलेली आहे। घरफोडी करून तिथले जवळपास 15 तोळे दागिने जे आहेत ते चोरलेले आहेत। त्याच्यावरून आम्ही सदर गुन्ह्यातल्या ज्या फिर्यादी आहेत त्यांच्याकडे स्वतःहून गेलो, आमची डीबीची टीम त्या ठिकाणी गेली। तर सुरुवातीला तर त्यातल्या फिर्यादी ज्या आहेत त्या 70 वर्षाच्या वृद्ध महिला आहेत, त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या घरात चोरी झालेल्याचं माहितीच नव्हतं। त्याच्यानंतर मग जेव्हा आम्ही फर्दर तपास केला, त्या तपासामध्ये त्यांनी देखील सांगितले की त्यांच्या मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी त्यांनी ते दागिने ठेवले होते, त्या दागिन्यांमधून ते त्यांच्या मुलाचा वैद्यकीय उपचार करणार होत्या। त्यामुळे एकंदरीत त्याला एक सोशल अँगल पण आहे आणि अशा पद्धतीने एक चांगलं डिटेक्शन या ठिकाणी नाशिक रोडच्या टीमनं केलेलं आहे। सदरचं डिटेक्शन आमचे PI सप्राईज साहेब, पूर्ण डीबीची टीम आणि विशेषतः PSI आमचे संदीप पवार आणि सर्व त्यांच्या सोबतचे अंमलदार यांनी सगळ्यांनी केलेलं आहे। त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन देखील करतो आणि संबंधित जे अंमलदार आहेत त्यांना त्या ठिकाणी यथोचित बक्षीस देखील दिलं जाईल। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार अविनाश देवरे, विजय टेमघर, पोलीस शिपाई नितीन भामरे, विशाल कुमार, अजय देशमुख, समाधान वाजे, नाना पानसरे, महिला पोलीस शिपाई पूजा अहिरे यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। NCN न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे, नाशिक रोड।